तर आज आपण बनवणार आहोत होममेड सॅरेलॅक। तुम्ही 7 महिन्यांच्या पुढच्या बाळाला नक्कीच खाऊ घालू शकता। माझंही बाळ 7 महिने पूर्ण झालेलं आहे, त्याकरताच मी हे सेकंड टाइम सॅरेलॅक बनवत आहे। 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसुराची डाळ, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, 5 ते 6 अक्रोड आणि 1.5 वाटी मखाना। त्यानंतर डाळी आणि तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे, उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये ड्राय रोस्ट करायला टाकायचे। यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं इझिली द्यावेच लागतात। मध्ये मध्ये सारखं फिरवत राहायचंय। त्यानंतर थोडा थोडा रंग बदलल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचंय साईडला आणि कढईमध्ये आपल्याला तसंच बदाम ड्राय रोस्ट करून घ्यायचेत। असा प्रत्येक एक पदार्थ आपल्याला थोडा थोडा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधलं मॉइश्चर थोडंसं कमी होईल। होममेड सॅरेलॅक बनवताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जसं की हे 5 ते 6 दिवसांपर्यंतच टिकणारं असावं, यापेक्षा जास्त नको, कारण हे पदार्थ खराब होण्याची शक्यता असते। जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचं नाहीये। सगळे पदार्थ व्यवस्थित ड्राय रोस्ट झाल्यानंतर पुन्हा त्यांना परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचंय। मग मिक्सरमध्ये घालून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचंय। इथे तुम्ही बघू शकता। आता हे बारीक करून घेतल्यानंतरही मी त्या पावडरला ड्राय रोस्ट करतेय। असं तुम्हीही करायचंय, त्यानंतरच त्याच्यामधलं मॉइश्चर थोडंसं अजून कमी होतं। तर हे रेडी आहे आपलं होममेड सॅरेलॅक। यात तुम्ही भरपूर वेगवेगळ्या गोष्टी घालू शकता आपापल्या चॉईसनुसार, पण मला हेच आवडलं आणि माझ्या बाळालाही। कसं वाटलं मला नक्की सांगा। बाय।